मायबापानो, रामायण काय ऐकावं, कशासाठी ऐकावं? भावासाठी जरूर रडावं, भावासाठी जरूर रडावं, पण भावाला रडवून हे रामायण शिकित, भावाचं ती भावाचं, माझं त्या भावाचं म्हणाला हे रामायण शिकित, नंतर माझं ती माझं भावाचं माझं म्हणाला हे महाभारत शिकित. कोणचं घ्यायचं कोणचं घ्यायचं नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि म्हणून काय मी मनामध्ये विचार करू लागलेला आहे, मला अर्ध राज्य धारण देतो या ठिकाणी, मला पाया पडू लागलेला या ठिकाणी. नाही ऐकले तर माझे तुकडे होणार आहे, पुढे गेलो तर एका रामभक्ताच्या हातून माझा देहाचा उद्धार होणार आहे, 124 युनीचा फेरा चुकणार आहे. आणि अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी मनामध्ये काय नाही. अजून पुढे काय बोलतो, हनुमान सभायर गुणथ राम प्रेम सधा होता त्याच्याने हात वेदात यासाठी केला होता आताचा शेवटचा दिवस गोड व्हावा. एका संताचं दर्शन होऊन संतांच्या हाताने मरण येणं, देवाचं नाव घेऊन मरण येणं ही पूर्व पुण्यानी भाग्य लागते या ठिकाणी. आताच मी लातूरला येऊन म्हणलो चला एकदा वाचक नंबर 1 आमच्याकडे चला, चला जाऊन येऊ. नाही शिंदे महाराज पुढच्या वर्षी जाऊ. भाग्य लागतं, पुण्य लागतं, जन्मंतराचं काहीतरी गटुड पुण्याचं लागतं. तेव्हा रामाची कथा ऐकायला मिळते, सांगायला मिळते, वाचायला मिळते, श्रवण करायला मिळते या ठिकाणी. आणि म्हणून आमचे संत महात्मे सध्या म्हणतात बघा, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. बरं पूर्व पुण्य ही कृपा, म्हणून यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी. आणि खरंच बघा भागवत महाराज गेली 50 वर्षी मी परमार्थ करतो. महाराजच्या सत्तेने मला रिटायर केलंय. कधी कधी मी शेतामध्ये जातो, गवत तण काढतो आणि संध्याकाळी येऊन डोळे झाकून त्या पांडुरंगाचं ध्यान करावं म्हणलं तर गाजर गवत आणि दुधाने डोळ्यापुढे दिसते रे बाबा. आयुष्यभर तुम्ही परमार्थ करचाल आणि मरायच्या टायमाला माझा बंगला, माझं सोनं, माझे मुलं बाळ, माझा पती म्हणलं तर वाचण्याच्या संघ जन्म मिळतोय. जडभरत राजानं आयुष्यभर जप अनुष्ठान केलं. हरण पाठीशी असणारा वाघ लागला होता, गर्भवती हरणीच्या गंडकी नदीमध्ये अशा प्रकारे उडी मारल्यावर हरणाचा असणारा गर्भ घराला तरपून लागल्यावर भरत राजाने, धडभरत राजाने ते हरण असणारे या ठिकाणी उचललं, पिल्याला उचललं, पालन पोषण केलं. इतका लळा लागला की असणारा बसताना उठताना चालताना हरण गंगेला स्नान करायला हरणाच्या कळपामध्ये हरण निघून गेलं. पुन्हा हरण होतं, हरणाच्या जन्माला जावं लागलं बघा. आणि राजा मिळाने कधीच परमार्थ केली. 7 मुलापैकी नारायण नावाचं शेवटचं मुलगा होतं. माझा नारायण म्हातारपणाला सध्या नारायण मला जीव गेला तर नारायण स्वरूपाला गेला. म्हणून हे वर्म ओळखण्यासाठी हे रामायण आहे माझ्या मायबापाची या ठिकाणी. आणि म्हणून एका रामभक्ताच्या हातून मला म्हणून देणार आहे. आज मी कृत्य झालो, पुण्यशील झालो, सोन्याचा दिवस माझा उगवला असा विचार काय मी मनामध्ये करू लागला. आयुष्य विचारून मनी मान देता रावण वचनी, अरे वा, तुझे उल्लंघुनी सामर्थ्य मरण तर चुकणार नाही. कधी कुणाच्या हातून कधी कुठेही केव्हाही कधी कुणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून वाईटच्या हातून मरण्यापेक्षा एका सज्जनाच्या हातून, संताच्या हातून मरण येणं आणि असणाऱ्या रामभक्ताच्या हातून मरण येणं म्हणजे माझ्या कुठे कुणाचा उद्धार होणार आहे. हे रामायण आहे तसा माझा उद्धार या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून दृढ निश्चय केला या ठिकाणी. घरचोरवरती करू नका, नंतर जा फिरायला, रामसोबाला जा इकडं जा तिकडं, एक तत्व नाम घडलं तरी म्हणा हर्षी कोणा येईल तुझी. ते नाम सोपे रे, ते नाम सोपे रे, रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद. एवढं घरचोरवरती करू नका, दृढ निश्चय करा. प्राण गेला तरी चालेल, खरा धर्म, खरी संस्कृती, खरा परमार्थ कधी सोडू नका. हे त्यासाठी रामायण एवढा विचार करून पुढे काय करतो. ऐसा कोण आहे थो जणू शके तुझे उत्तर, वेगे करून नमस्कार निशाचर उसळला. रात्रीच्या टायमाला तुला मरण दिसल्यावर रावणाला लागलं. तुमचं उल्लंघन कोण करणार? कोण? माईचा लाल जन्माला तुमच्याकडे वोट करायची ताकद नाही राजा रावणाकडे या ठिकाणी महाराज.
आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी होकार दिला आणि लगेच असणाऱ्या काळनिमीने जागा सोडली. मी तर म्हणतो प्रत्येक माणूस जागा सोडू लागलेला आहे. तुम्ही म्हणताना आम्ही 6 वाजल्यापासून अजून उठलो नाही, डुललो नाही, हल्लो नाही. मी तर म्हणतो प्रत्येक माणूस जागा सोडू लागलेला आहे. बघा तुम्ही, पिकाची जागा गाजर गवताने घेतली, दुधाची जागा दारूने घेतली, शाळेची जागा शिकवणीने घेतली, परमार्थ जागा पैशाने घेतली, कुंकाची जागा टिकलीने घेतली, बांगडीची जागा गडीने घेतली, खऱ्याची जागा खोट्याने घेतली, पुण्याची जागा पापाने घेतली, स्तुतीची जागा निंदेने घेतली, कष्टाची जागा आळसाने घेतली, पायाची जागा वाहनाने घेतली, मुलाची जागा मुलीने घेतली, शांतीची जागा क्रोधाने घेतली, डोक्याची जागा खंद्याने घेतली. आमच्या लातूर भागात एकाही महिलाच्या डोक्यावर पदर नाही, खंद्यावर आहे खंद्यावर. कावळ्याची जागा गायीने घेतली, पिंडीला कावळा शेवच ना. ढेकणाची जागा ढासाने घेतली, ढेकून आम्हाला चावच ना. सौभाग्याची जागा विधवेने घेतली, सौभाग्य कोणची की विधवा कोणची की. तसं वाचणाऱ्याची सांगणाऱ्याची जागा आमच्या भागवत महाराजांनी घेतली. कधी उठवायचं आणि कधी बसवायचं म्हणून जागा सोडू नका बोलू लागले. एवढ्याच्या पटाचा निशाकर उचलला आणि कळणी पुढे काय करतो ते खा. पर्वत पावे जाऊ महावती तवा आपण केला शीघ्र गती. वा वा. माया केली ऐका. निश्चित मारुतीने अगोदर गेलाय, मारुतीने अगोदर गेलेलं बरं. पण अशा प्रकारे निशाचं नंतर पुन्हा अशा प्रकारे उशिरा जाऊन अगोदर झारण मारण जादू दोना वनामध्ये घेगामध्ये सत्य तीर्थळगातले असणारे या ठिकाणी आहेत महाराज. यानंतर बघा, शेतकरी सध्या बी पेरतोय. बी पेरणं एवढी मेहनत करून बी पेरलं तर त्या बियाच्या पिकाच्या अगोदर गाजर गवतच उगवते रे बाबा. वाईटाला लय जोर आहे. मी म्हणलो नाताला म्हणलो, अरे तुझी आई ज्ञानेश्वरी वाचती, आजी भजन करते, बाबा मी रामायण सांगतो, तुला काही हरिपाठ तर येतोय का म्हणला. हो बाबा मला हरिपाठ येतोय म्हणल्यावर मला सध्या आनंद वाटला. म्हणून दाखव म्हणल्याबरोबर झिंग झिंग झिंगाट म्हणलं की पळून गेला. वाचकाची सेवा